मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाघाटचा हा पुढला भाग आहे. मला वाटेल या भागात मी स्टॉल पर्यंत जाईल, पण तसं झालं नाही. या स्टॉलच्या अजून मागेच आहे. पुढल्या भागात स्टॉल पर्यंत मी पोहोचेन आणि पुढल्या वेळी स्टॉलच्या भाग येणार आहेत. आता अजून मी प्रदर्शन पाहताना या भागात काय काय विषय झाले हे पहा. डिग्रजचा कृष्णाघाट सगळ्यांशी शेअर करा आणि थँक्स बटनाकडे थोडं पाहत चला. चला सुरू करू भाग. या समोर ठेवलेल्या ज्या आहेत या प्लेन बी आहेत आणि मागे कोटिंग कलर करून ठेवले आहेत. ट्रीटमेंट म्हणजे किड लागायला म्हणून मिरचीचं ह्याच्यावर केलं नाही ट्रीटमेंट. हां हे प्लेन आहेत आणि ट्रीटमेंट आहे. अजून पुढे भरपूर प्रदूषण आहे असं एक जण म्हटला. मग चला आता पुढे पाहू मोटरसायकल. रॉयल एनफिल्ड पाहून पुढे गेल्यानंतर शेती अवजार आहेत आणि या ठिकाणी एक मुलाला ट्रॅक्टर आवडला आणि तो म्हणतोय मी ट्रॅक्टर घेऊन पळून जातो मधून. ट्रॅक्टर घेऊन मधून पळून जातोस ते पळत नाही लगे होते हवेत उडवत त्याला मागं पंखा लावतो. हेलिकॉप्टर करूया म्हणते उडवून देतो. अरे हे नेण्यापेक्षा ते रॉयल एनफिल्ड घ्यायला का. शेतामध्ये केली जाते खुरपणी म्हणजेच भांगलणी करण्याचे यंत्र आहे. का भांगलणी टेन्शन मिटवून टाकायचं. त्याची म्हणजे किती जरी इम्प्रूव्हमेंट केली ना ते म्हणजे थोड्याफार त्याचे ड्रॉबॅक राहतात. कॅप्टन ट्रॅक्टरच्या इथे एक जण शेतकरी विचारत आहे की मला माझा ट्रॅक्टर जोडून हवा आहे. जॉन डिअरला जोडून द्यावा. कॅप्टन ट्रॅक्टर्स. पुढे गेल्यानंतर रक्तदान शिबिरात वजन काटा पाहून उभारण्याची इच्छा प्रत्येकाला होत्या, पण हे काय वेगळंच वजन दाखवले. 33.35 सॉरी 33.75 33.75 वजनच उलट दाखवलंय. नाही काका ते वेगळं आहे मॅडम. हेला फरशी लागते खाली त्यामुळे ते व्यवस्थित. असं आहे. हां मी म्हटलं असं आहे काय. रक्तदान करा. हां रक्तदान केल्यानंतर चेक करायचं. हां हे रक्तदान केल्यावर आहे काय. व्हॅक्यूम टेस्ट. हां नाही नको करा 5 मिनिटात होते. सुईची भीती वाटते. कधीतरी एकदा करायला पाहिजे की पाहिजे पण ती सुईची भीती वाटते. किती ग्राम करतात. 350 मिली. 350 मिली घेतो काय. तुंगला जाऊन आला काय. तुंगला होय हनुमाला घेतो त्यावर ओळखला. डोक्याला जो अष्टगंध लावला आहे त्या अष्टगंधावरून मॅडमने ओळखलं की मी तुंगला मारुतीला जाऊन आली. तर तिथं काय लागलं पडलं तर ती जागा दुखणार. मानवी शरीर आहे ती लावायला फ्रीमध्ये म्हणतो. गुडघेदुखी सांधेदुखी कंबरदुखी असा माणूस नाही असं नाही बरं का. पुढे हे जांभळाच झाड आलं. होय जांभळाचा वास. अरे काय लिंबू काका. लिंबू आहे का टरबूज आहे. हो टरबूज म्हणतो ते हे वाटतं काय म्हणते त्याला. इड लिंबू आहे वाटतं. भाऊ बाजार ह्यापेक्षा मोठा असते. ही लिंबू आहे का इड लिंबू आहे. इड लिंबू आहे हाच म्हटलं ह्यापेक्षा मोठा होणार का. इड लिंबू पाहून पुढे जे आम्ही भागात गेलो नर्सरीच्या तिथे फक्त आणि फक्त मोठ्या वृक्षांची झाड आहेत. चिक्कू कसं लागलं बघा. हो वडाचं झाड आहेत बघा. वडाची कधी लावली असली बिया मोठी मोठी झाडं ही बारकी नाहीत. इथे सगळं मोठ्या झाडांचं काम आहे. हो का मोहगडीचा वृक्ष. हो का पहिल्यांदा बैठला बघा. आम्ही नुसतं ऐकलंय. हो का पळसाला पाणी 3च. करंजी सगळ्यात जास्त गार सावली. करंज बेल. अहो बेलाचं झाड आहे. महादेवाला प्रसन्न व्हायसाठी बेल. पपईचं पण आहे आता. हे काय सावर नाही पपई आहे नाही. नाही सावर माहिती बरोबर रस्त्याकडे असतं बघा. ते असं मऊ मऊ काय तर निघते ती आहे का काय. हे पपई नव्हतं पपईसारखं दिसायला लागले पण हे सावर माहिती असं रस्त्याकडे असं लटकत असतं आडवा असं ते आहे बघा. हे चिंच कवट हो ना कवटाच पण. बापरे. आता हा जो कृषी मित्र थांबलाय त्याचे केस बघून मित्रांनो मी थांबलो. काय डायनासोर सारखे असे केस त्यानं वर आल्यासारखे काठ्यासारखे केलेत. खूप छान केस आहेत त्याला. पिंपळ पेरू आयुष्यात काय पेरू लाल लाल दिसायला जबरदस्त पेरू. शिसम काका आला बघा. शिसम लय महाग असते बरं का लाकडीचं. ह्या साईडला काय ह्या साईडला फुलं आहेत फक्त नको इकडं नको जायला. बघा मोसंबी आणि संत्र्यामध्ये कसा फरक काढू ओळखायचा बघा. सेम दिसतं एकसारखं मोसंबी आणि संत्री. मी नारंगी मी मोसंबी. कोकोपीठ काका कोकोपीठामध्ये पीठ घातले काही. कोकोपीठ जे मातीपेक्षा महाग असते ते इथं भरपूर वापरलं होतं आणि काका त्यामुळे म्हणल्यात भातात तूप नाही तर तुपात भात आहे असं काम झालंय. आणि पण कोकोपीटचा फायदा देखील असतो. गारवा पण ठेवतो आणि अन्न पण देतो. सगळ्या झाडा फळ लागले फक्त फणसाला लागले बघा. फणसाला लागले ती झेपायची नाही पडणार एवढं वज असते. काका आव्याकडं बघूया सगळ्यात भारी आव्याकडं. आव्याकडं तर आपल्याकडे येत नाही काका. नाही काय लय महाग असते. हे आव्याकडं कोण खाते माहिती का. गरोदर बैला गरोदर पण आव्याकडं खायचं असते. लई त्याचा फायदा असते म्हणा होतं. आता झाड तर बघून घेऊया. आपल्याला वाढणार नाही असं वाटते मग आव्याकडं म्हणतात चांगलं असते. बघा पिरू 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 सगळे पिरू आहे. गोड चिंच पण आहे बघा. आंबट चिंच गोड चिंच ह्यातला प्रकार पण आहे बघा. पिरू लागलाय पिकला नाही सोडा तोडला असता मी. गोड चिंच
म्हणजे आपल्या हे गावात जीवच्या दुकानाजवळ आहे बघा, गोड चिंच लागते बघा. म्हणजे एखादं गोड हां गोड आंबा खारा म्हणजे आंबट आंबा तसं ही चिंच मधली गोड चिंच. तशीच चिंच म्हणजे गोड असेल. तसं बरोबर. दुसऱ्या बाजूला जिथं फुलांचं सेक्शन आहे तिथं अजून देखील पिशव्या भरायचं काम चालूच आहे. त्यांचं काम तिकडे चालूच आहे, भरायचं तयार करायचं का. ह्या साईडला काका आपण चालू, बाग कोण आलं नाही. तिकडं फिरून चालले वैतागून. तेवढं चालल्यावर म्हणजे कसं होतं, कशाला पुढे जायचं जवळ मागायचं असं होतं. इथे पाईप सारख्या लांबड्या आळ्यासारखं लांबडं करून काय ठेवलं यामध्ये, यात बघायची उत्सुकता आहे. थांबू म्हणजे कट करून काड्या लावली. हां आता लावले तुम्ही काड्या काड्या काड्या. त्याला अगदी हवामान एकदम एक नंबरचं पाहिजे. पाणी मारायचं कसलं जाळे एकदम फॉर एकदम बारीक आहे ते, तुषार एकदम बारीक एकदम लांब काच सारखं वाटलं. म्हणजे काच कशी आहे फोडायला, पाणी कसं आहे. हार्डन त्यामुळे ते होल कमी जास्त होणार नाही. हां पडलं तेवढंच पडलं, ते गंजल्यावर काय ते कमी जास्त होणार. होत नाही. हां इकडे येते बघा. काड्या लावले ते होय का, कागदी फुल आहे. हां एखादं कागदी फुल दिसते बघ. हां कागदी फुल आहे बारीक. हे कधी तारखेला म्हणजे रस्त्याकडे सगळी झाडावर बघी प्रदर्शनाच्या अगोदर त्यातली शिल्लक राहिली असणार ती. मनी प्लांट आहे बघा, ह्यो खरा मनी प्लांट. ते पांढरा हिरवा असतो तो वेगळा, ह्यो खरा पांढऱ्यामध्ये असतो ह्यो. हिला जांभूळ काय हे जांभळ लागले मग काय तर. काका ही काय जांभळं, एवढं बारक्या झालं जांभळं, काय विषयच गंभीर करून टाकला गेले. हो काका हे पण मनी प्लांट आहे. मनी प्लांटचे किती प्रकार आहेत, ह्यात पण मनी प्लांट लिहिले बघ जरा फळ जरा निसर्गात अहो लिची तुम्ही पहिल्यांदा बघितलं. लिचीचं फळ बी आपण अजून कधी खाल्लं नाही मी पण. नाहीच नाही. बघा ही लिची वेगळी, ही लिची वेगळी बघा. ही लिची आणि ही लिची वेगळी त्यातल्या आहे का. ही बी लिची हो का, ती बी लिची हो का, ती पण लिची. काय अवघड आहे बघा. हे आपल्या मिरजवाडला रस्त्याकडे झाडाचं बघा, ती बघा हे सगळं दिसतं. सोनं घ्या सोन्यासारखं हवा ते झाड दिसत नाही का, पण मोठं पान हे सेम ते. पुढे रामफळ क्रॉस करून गेल्यानंतर आपल्याला दिसलं वॉटर ॲपल म्हणजे जांबू. बघूया हे काय. नाही जांबू लिहिले ह्यावर, वॉटर ॲपल आहे. वॉटर ॲपल जांबू म्हणजे काय, नवीनच हा. तुम्हाला माहिती नाही म्हणजे आम्हाला माहिती नाही मग. हो तेच आहे वॉटर ॲपल जांबू. नवीन नवीन प्रकारले नाही का काका. हो निसर्गाने तयार कसं केलं भाऊ काय निसर्ग काय. हा सुरुवातीला निसर्ग म्हणजे किंगच आहे. हे कशा झाला वॉटर ॲपल जांबू म्हणजे. नाही फोन आलते ना सर दाखवायला. हां 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 ते वय ते शुगरवर चालते ते, शुगरला खाते ते वय. हां 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 तरी पण बघण्यासारखं वाटते. मग त्याला पांढरं पांढरं असतं ना, लाल दिसायला लागली. दोन प्रकारचे असतात सर, कलरमध्ये येतात. हां पांढरं बघितले आम्ही, लय लागते त्याला. बरोबर असं पाण्यासारखं लागते. पाण्यासारख्या आणि शुगर असल्या माणसाला खाली शुगर बरी होत्या. शुगर कमी होत्या. जसे हे आपलं जामून खाल्ल्यावर होते का हां, हां, ना, हां. त्याचा इफेक्ट चांगला असतो ह्याच्यावर. ते त्याला बघून लोक असं म्हणतात काजू काजू सारखं दिसते, पण ते काजू नसते. काजू काजू सारखं दिसतंय ते. काजू इथं लागत असतो. काजू खाल्लं लागत असते त्याला. हे काजू नाही पण काजू सारखं दिसते, पण वॉटर ॲपल. वॉटर ॲपल आहे. हां हां आम्हाला नाव माहित नव्हतं वॉटर ॲपल वय. मग आहे ते बघितलं आम्ही आता लक्षात आलं वॉटर ॲपल. बरोबर ते झाड पण भेटतात आपले. भेटत झालं बारकी झाडं चालते. काका लय लागतात काका ते वॉटर ॲपल. भयानक पीक लागते ते, बघितले आम्ही एकदा. कदमगडला एकदा आहे. आंब्याला मोहर आला की एवढ्या बारक्या आंब्याला भारी. त्याला आंबा लागणार का मग आता. आंबा पण लागणार का, मोहर गळून जाणार सगळा लागणार. त्यांना म्हणजे पोर आहे कॉलेज. तुम्ही कृषी शाळेची पोर आहे काय. ह्या कसबेडी कृषी शाळा. नाही चांगली सांगली सांगलीमध्ये कुठं आहे. इलेक्ट्रॉनिकच्या समोर. हां हां तिथे कृषी आहे नाही का. बरोबर बरोबर. काका हे बघा की चांदी. प्रदर्शन पाहायला भरपूर लोक येणार. मग टॉयलेटची सोय काय, इथे बोर्ड केला आणि इथे गाडी लावून टाकल्या. वॉशरूमला वगैरे जायचं तिथं जायचं. हे तुषार सिंचन काय आहेत आता हे पुढल्या भागात पाहू. मित्रांनो याच्यानंतर स्टॉलमध्ये गेल्यानंतर भाग आणि त्याच्यानंतर 2 भाग घेतला आणि आपला हा भाग संपून जाईल. ज्याच्यानंतर कृष्णाकाठी होळी आणि धुळवड साजरी झाली आहे त्याचे आणि त्याच्या अगोदर कृष्णाबाई महोत्सव आणि नांद्रे पंचकल्याण असे भाग आहे. भरपूर भाग येणार आहे. तुम्ही शेअर करत चला, खुश राहा, सुरक्षित राहा आणि थँक्स बटन करता पहा. धन्यवाद.